धडा 1. प्रवासाची सुरुवात. शहरातील गजबजलेल्या रेल्वे स्थानकाच्या भव्य प्रवेशद्वारावर 11 जणांचा समूह जमला होता. प्रवाशांची गर्दी, सामानाचा लचका आणि दुरून येणाऱ्या गाड्यांच्या शिट्या एकत्र एकच जल्लोष निर्माण करत होत्या. हा काही सामान्य प्रवास नव्हता. भारतातील नैतिकता शोधण्याचे हे एक मिशन होते. XP सर, अनुभवी शिक्षक, अग्रगण्य उभे होते. त्यांच्या डोळ्यात उत्साहाची चमक होती. खोल समज आणि समर्पणाचा माणूस. XP सर हे केवळ मार्गदर्शक नव्हते तर एक गुरु होते, जे आपल्या विद्यार्थ्यांना परिवर्तनाच्या प्रवासात घेऊन जाण्यास तयार होते. त्यांच्या पाठीमागे असलेले 10 विद्यार्थी त्यांच्या अनोख्या जिज्ञासेने आणि दृढनिश्चयाने पुढील आव्हानांसाठी सज्ज झाले. कष्टाळू आणि प्रामाणिक असलेल्या गणेशने अनेक प्रश्न आणि विचारांनी भरलेली वही घेतली होती. त्याची समजून घेण्याची तहान त्याच्या आतुर डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. त्याच्या शेजारी गायत्री होती, जिच्या विश्लेषणात्मक विचारसरणी आणि तीक्ष्ण बुद्धीने त्याला नैतिक दुविधा समजून घेण्याचे वचन दिले. तिच्यासोबत वैष्णवी होती, जिचा सहानुभूती आणि दयाळू स्वभाव हे सुनिश्चित करेल की मानवी घटकाकडे कधीही दुर्लक्ष केले जाणार नाही. राधिका, तिच्या दृढ भावनेने आणि शिकण्याच्या प्रेमासह. रोहिणीची साथ होती, जिच्या विचारशीलतेने आणि धोरणात्मक विचारांनी जोडप्याचा समतोल साधला. पूर्वा, नेहमी व्यावहारिक उपायांसह. श्वेतासोबत होती, ज्यांचे सर्जनशील विचार आणि नाविन्यपूर्ण कल्पना या प्रवासाला एक अनोखा दृष्टिकोन देणार आहेत. सुप्रिया, तिच्या मजबूत नैतिक होकायंत्रासाठी आणि अटल प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहे. पूजासोबत होती, ज्यांच्या सैद्धांतिक ज्ञान आणि वास्तविक जगातील अनुप्रयोगाला जोडण्याची क्षमता तिला अनमोल बनवते. शेवटी कविता, ज्यांची विश्लेषणात्मक क्षमता आणि न्यायाची आवड हे तिच्या प्रवासाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी गट पूर्ण केला. हा ग्रुप ट्रेनमध्ये चढताच खळबळ उडाली. तो केवळ भौतिक प्रवासाला निघाला नव्हता तर नैतिकतेची गुंतागुंत शोधण्याच्या मोहिमेवर निघाला होता. प्रत्येक प्रदेश, त्याच्या अद्वितीय आव्हाने आणि सांस्कृतिक विविधतेसह, नवीन अंतर्दृष्टी आणि केस स्टडीजचे वचन दिले जे आपल्या समजुतीला आकार देईल. त्यांचे पहिले गंतव्य उत्तरेकडील एक छोटेसे गाव होते, जिथे नैतिक कोंडीच्या अफवा XP पर्यंत पोहोचल्या होत्या. जवळचा समुदाय आणि प्राचीन परंपरा असलेले हे गाव त्यांची पहिली कसोटी ठरणार आहे. विद्यार्थी उत्सुक होते. त्यांच्या मनात प्रश्न आणि गृहीतकांनी भरलेले होते की या वरवर शांततापूर्ण वातावरणात नैतिकता कशी कार्य करते. ट्रेनने शहराबाहेर प्रवास सुरू केला तेव्हा XP ने आपल्या विद्यार्थ्यांना आजूबाजूला गोळा केले. आमचा प्रवास फक्त शोधण्यापेक्षा जास्त आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज निर्धाराने घुमत होता. हे वेगवेगळ्या संदर्भातील नैतिकतेच्या आकलनाविषयी आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावेल. आमच्या चर्चा, भेटी आणि अनुभव आम्हाला नैतिक तत्वांची सर्वांगीण समज निर्माण करण्यात मदत करतील. विद्यार्थ्यांनी माथा टेकवला. त्यांच्या संकल्पना दृढ होत गेल्या. त्यांना माहीत होते की हा प्रवास त्यांच्या दृष्टिकोनांना आव्हान देईल, त्यांच्या मूल्यांची चाचणी घेईल आणि त्यांच्या मर्यादा वाढवेल. परंतु नैतिकतेची सत्य शोधण्यासाठी आणि त्यांना एका जटिल जगामध्ये लागू करण्यासाठी ते एका समान ध्येयाने एकत्रितपणे तयार होते. जसजशी ट्रेन गावाजवळ आली, सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला. लँडस्केपवर एक उबदार, सोनेरी चमक टाकली. प्रवास नुकताच सुरू झाला होता आणि पुढचा रस्ता अनंत शक्यतांनी भरलेला होता. नैतिकतेचा शोध सुरू झाला होता आणि 11 त्यांच्यासमोर असलेल्या अज्ञाताला आलिंगन देण्यास तयार होते. त्याचा शोध केवळ उत्तरे शोधण्यापुरता नव्हता तर अद्याप न विचारलेल्या प्रश्नांचा शोध घेण्याचा होता. एकत्रितपणे XP आणि त्याचे विद्यार्थी भारताच्या नैतिक चक्रव्यूहातून प्रवास करतील. त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक पायरीवर त्यांची समज वाढवतील आणि नैतिकतेबद्दल त्यांचा दृष्टिकोन आकार देईल.